नमस्कार मित्रांनो, तुमच्यासाठी सध्याची ब्रेकिंग न्यूज आलेली आहे. कारण की तुकाराम मुंडे झाला आणि तुकाराम मुंडे घायल झालेले आहे. संपूर्ण बातमी काय आहे आणि कोणत्या गोळीबारात हल्ला झाला, संपूर्ण बातमी थेट तुमच्यापर्यंत पोहोचवत आहोत. एकलाही जिवंत सोडू नका. एवढंच नाही तर गुंड्यांनी अधिकाऱ्यांना गाडीखाली चिरडण्याचा प्रयत्न केला. काल रात्री घडलेल्या घटनेने राज्यात खळबळ उडाली होती. पण आज तुकाराम मुंडे यांनी एक असा डाव टाकला, असा बदला घेतला की ज्यामुळे हल्ला करणाऱ्याचा माज मोडला. रात्री ठीक 1 वाजता छत्रपती संभाजीनगरच्या काळूस परिसरातील रहीमपूर येथे एका गुप्त माहितीच्या आधारे अधिकृत प्रतिबंधित गुटख्याचा अड्डा उद्ध्वस्त करण्यासाठी FDA आयुक्त तुकाराम मुंडे यांची स्पेशल टीम पोहोचली होती. पण तिथे जे घडलं ते कोणत्याही बॉलिवूड चित्रपटाला मागे टाकेल असं होतं. सरकारी अधिकाऱ्यावर थेट हल्ला केला. एका कर्तव्यदक्ष IAS अधिकाऱ्याच्या टीमला थेट संपवण्याचा प्रयत्न करण्यात आला. हो मित्रांनो, लक्षात घ्या, तुकाराम मुंडे जे कर्तव्यशील अधिकारी आहे त्यांच्यावर हा मोठा हल्ला करण्यात आला. त्यांच्यावर गोळीबार करण्यात प्रयत्न आला. परंतु तुकाराम मुंडे हे एवढ्यावर थांबणार नव्हते. त्यांनी आपल्या संपर्कात आलेल्या सर्व यांचा माज मोडला. गुंड्यांनी संपूर्ण माज मोडण्यात आला आणि तुकाराम मुंडे हे मोठे अधिकारी असून त्यांनी आत्ताची सर्वात मोठी बातमी तुमच्या समोर आणलेली आहे. पूर्ण राज्यात यावर खळबळजनक चर्चा सुरू असतानाच आज सकाळी थेट तुकाराम मुंडे साहेबांनी मैदानात उतरून एक असा थरारक निर्णय घेतलाय ज्यांनी या गुटाच्या माफियांचा आणि भेसळखोरांचा माज एका रात्रीत मोडलाय. काय मुंडे साहेबांनी अशी हल्ला केलाय की संपूर्ण महाराष्ट्रातील भेसळखोरांची धाबे दणाणले आहेत. आता पुन्हा कोणाची अशी प्रकारची अंगावर जाण्याची हिंमत होणार नाही. कारण की तुकाराम मुंडे यांनी मोठी बातमी आणलेली आहे. सर्वत्र महाराष्ट्रात या गोष्टीचा चर्चा होत आहे. आता भेसळखोरांचा धाबे दणाणले आहे. त्यांच्यात तुकाराम मुंडे यांना खूप मोठ्या प्रतीक्षेत होते आणि या लवकरात लवकर त्या सगळ्या लोकांना आता त्यांचा माज काढणार आहे. तुकाराम मुंडे साहेबावर प्रतिहल्ला केल्यावर त्यांच्या मित्रांनो लक्षात घ्या, इमानदार IAS अधिकाऱ्याला या गुन्ह्याबद्दल मोठी चर्चा होत आहे आणि तुकाराम मुंडे यांना सक्षम तुमच्यापर्यंत ही बातमी आणलेली आहे. म्हणून लक्षात घ्या. तुम्हाला कमेंटमध्ये तुकाराम मुंडे यांचे काम कसे वाटते नक्की कळवा आणि आपल्या मित्रापर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. धन्यवाद.